शुभेच्छा. आमदार चषक 2025 पहिलं पर्व. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती जुई संघाचा शिवन बेंडे नामांकित बॉलर आहे. पॉवर प्ले P1 त्याला करायची ओव्हर. पाहुण्यांची गर्दी व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी आली. प्रेक्षक तयार आहेत. चौकार षटकार लागले तर गोट्या अंपायर डीजेच्या गाण्यावरती थिरकणार आणि गोट्याला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आज आलेत. आज एंटरटेनमेंट होणार. धमाका, डबल धमाका. आणि अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे याने अगदी योग्य वेळेवर गोट्या अंपायरला आमंत्रित केलं, कारण आता या प्रेक्षकांना ही मॅच पाहायला भरपूर आनंद वाटेल. डबल धमाका. गोट्या अंपायर थिरकणार मैदानावरती. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील मैदान आता गाजणार आणि प्रेक्षकांना एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. आणि गोट्या अंपायर ज्याप्रमाणे डान्स करतो ना तो पाहण्यासारखा असतो, आकर्षक. मॅच ऑन. पहिला सत्र. जुई संघ जीवन बेंडे बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल पॉवर प्ले. पहिला बॉल पॉइंट आणि लॉंग मिड ऑफच्या वरून ऑन साईडला आउटफील्ड वेगवान. चेंडू पाहता पाहता ऑन साईडला 4 रन. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. आदच केला थेट. क्या बात आहे. गोट्या अंपायर सबसे ग्रेट राहुल भाई बोर्डे शेठ. राहुल भाई यांच्यासाठी हे गाणं गोट्या अंपायरने सांगितलं की ओ शेठ तुम्ही नादच केला थेट. क्या बात आहे. राहुल भाई बोर्डे तुमच्यासाठी गोट्या अंपायर आला तुमच्या प्रेमा खातीर. गोट्या अंपायरला आणणं एवढं सोपं नाहीये. भारताचा सर्वात फेमस पंच आहे आणि राहुल भाईने आज गोट्या अंपायरला आणलं. 4 रन. सुरुवात झाली आहे. पहिला बॉल चौकार. धाकता खांदा. अकाउंट ओपन केलं जितेंद्रने. जीवन बेंडेचं स्वागत. 1 बॉल 4. प्रेक्षकांना डबल धमाका पाहायला मिळतो. प्रेक्षणीय मॅच. पुन्हा ऑन साईडला बॅक टू द बॉलर. जीवन बेंडे कमबॅक करतोय. गोट्या अंपायर सध्या मेन अंपायरिंग करतायत, परंतु गोट्या अंपायर पाहिला तर जेव्हा विकेट पडतो तेव्हा कधी डान्स करत नाही. कारण दिलीपजी वेंगसकर साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की विकेट म्हणजे दुःख असतो, परंतु चौकार षटकार आनंद असतो, त्याच्यावर तुम्ही डान्स करा. आणि गोट्या अंपायर नेहमी चौकार षटकारावर डान्स करतो. 4 रन 0 विकेट. फॉलिंग स्वीप. मिड विकेटला बॉल गेला हलक्या हाताने. एकच धाव 2 मध्ये कन्वर्ट करतील आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. मागील सामना तुम्ही पाहिला जिथे विजय म्हात्रेने षटकार मारून फिनिश केला. काय दमदार बॅटिंग केली विजयने आणि विजयास्पद बॅटिंग होती गावदेवी पेठ संघाकडून. आता कामोडे संघ पराभूत झाला आणि यानंतरचा नवीन सामना सुदाम नाईक आणि जितेंद्र सलामी जोडी. 6 वरती 0. पॉवर प्ले. जीवन बेंडे. अपील. बॅटर आउट. LBW पायचित. लेग बिफोर विकेट. पहिला झटका. टीम धाकटा खांदा या संघाला 6 वरती 1. अंपायर डीजेवर जेव्हा विकेट पडतात तेव्हा कधीच तो डान्स करत नाही, कारण दिलीपजी वेंगसकर साहेबांनी त्यांना सांगितलं की विकेट हा दुःख असतो आणि चौकार षटकार आनंद असतो. त्यामुळे चौकार षटकार जसे येतील गोट्या अंपायर डान्स करणार. गोट्या अंपायरला आणणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. रवींद्र जडेजा सरांनी इंस्टाग्रामवरती त्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर गोट्या अंपायरला त्याचे चाहते इंडियन टीममध्ये देखील आहेत, जे मोठमोठे खेळाडू आहेत. गोट्या अंपायर पाहिला तर भारताबाहेर देखील अनेक वेळा त्याने चांगली भूमिका निभावली. मागे उल्हानोटच्या स्पर्धेमध्ये गोट्या अंपायर आला होता आणि त्यानंतर आता इथे देखील आलाय. या बात आहे. गोट्या अंपायर आता माहोल बनवणार, कारण तो चौकार षटकाराची वाट पाहतो. पहिला सामना 101 धावा बनल्या होत्या गोट्या अंपायर. तर तुम्ही त्या सामन्यासाठी आले असते ना तर मजा आली असती. 101 धावा होत्या, 15 षटकार. त्यावेळी गोट्या अंपायर नॉनस्टॉप नाचला असता गौतमी पाटील सारखा. क्या बात आहे. ओ हो, काय लचक आहे बघा. सूरज आला बॅटिंगसाठी. 6 वरती 1. फलंदाज तुम्ही तयार राहायचं बघा विकेट पडल्यावर, कारण वेल कमी आहे. हा सिटी एरिया आहे, कॉलनी आहे, गाव नाही इथे. गावाकडे आपण रात्रीचे 5 वाजेपर्यंत थांबवू शकतो, इथे नाही. प्लीज. हलक्या हाताने ढकलला. मिडॉट जवळ आहे. रनआउटची संधी. बॅकअप थोडा कमी पडला. फक्त सिंगल मिळेल. चांगली मॅच सध्या तुम्ही पाहताय आणि खास करून आमदार चषक म्हटलं तर दमदार आमदार महाराष्ट्र विधान परिषद महासचिव भाजपा महाराष्ट्र राज्य सन्माननीय
विक्रांतदादा पाटील साहेब यांच्या नावाने स्पर्धा आणि विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांचं स्वप्न राहुलदादा भाई बोर्डे यांचं स्वप्न या पूर्ण झाले या स्पर्धेमध्ये. एक मोठं स्वप्न. उलटच बॉल गॅपमध्ये मारायचा होता. मिड ऑफ समोर आहे. फक्त एकही धाव मिळणार नाहीये. पॉवर प्लेमध्ये जीवन भेंडे कमाल करतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती फक्त 7 धावा आणि एक गडी बाद. आकाश शिल्के आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. आकाश शिल्के गोट्या अंपायर सध्या आहे. प्रेक्षक आतुरता आहे चौकार षटकारांची आणि ज्यावेळी चौकार षटकार येतात गोट्या अंपायरची अनोखी अदा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे मी म्हणेल की फायनलमध्ये डबल धमाका झालाय. ज्या डबल धमाक्याची आपण वाट पाहत होतो आणि कौतुक करेल मी कमिटीचं. विक्रांत प्रतिष्ठान या कमिटीमध्ये जे मेंबर आहेत खास करून ते आयोजक आहेत त्यांचा देखील आपण उल्लेख करूया. सन्माननीय अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून रोहित घाटगे, संदीपजी डोंगरे आहेत, निशांत गोयल, विजय पगारे, रुपेश बोर्डे असतील, मंगेश दाभाडे, रवी रत्नपारखे आणि भागवत अहिरे या मान्यवरांचं देखील या आयोजक कमिटीचं देखील मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. सबका साथ सबका विकास आणि या नाऱ्याने संपूर्ण जगभरात अक्षरशः एक धुमाकूल घातलाय आणि सर्वांचा विकास पाहिला आपण सातत्याने नमो सरकारच्या माध्यमातून. 7 रन 1 गडी बाद. मोठ्या अंपायर स्क्वेअर लेग अंपायरची भूमिका करतो त्यामुळे या ओव्हरसाठी मला वाटतं तो डान्स करणार नाहीये कारण तेव्हा जो मेन पंच असतो तेव्हा तो डान्स करतो. नवीन बॅटर आपण पाहतोय. चला थोडा स्पीडअप करायचं आहे बघा आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 10 सामने खेळवायचे. 4था सामना सुरू आहे मित्रांनो. 6 सामने बाकी आहेत. कट केलाय गॅपमध्ये. थर्ड मॅन सीमा पार. गोलीच्या वेगाने बॉल 4 रन. गोटे अंपायर प्रेक्षक तुम्हाला बघत होते की आता गोट्या नाचणार परंतु मेन पंच जी भूमिका करतो ना तेव्हा तो नाचतो. 4 रन. चॉप करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आवाज तुम्ही ऐकला. टग होताना. डॉट बॉल 0. प्रचंड वेगवान गोलंदाज आहे रफ्तारकार राजा अतुल मात्रे जुई संघाकडून. केजन मध्ये देखील हे खेळाडू चांगले केले होते. कामोटा जुई नौपाडा त्यापैकी जुईचे खेळाडू देखील आपण पाहिले. जीवन बेंडे कॅप्टन होते आणि सध्या अतुल बॉलिंग करतोय. शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साईडला मिड विकेटला बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त एक धावा आणि स्पर्धा आपण पाहिली ना तर 2 लाखाचं बक्षीस त्यानंतर 6 फुटाची ट्रॉफी. मात्र जो संघ चॅम्पियन बनेल तो खुश राहणार ही ट्रॉफी घेऊन कारण ट्रॉफी पाहिली ना एखाद्या खेळाडूपेक्षा जास्त उंचीची ट्रॉफी आहे. राहुलभाई बोर्डे याने या ट्रॉफीचं जी निवड केली ती भरपूर चांगली निवड आहे. तर ज्या कॅप्टनला मिळेल ना 6 फुटाची ट्रॉफी तो कॅप्टन खुश होणार. आपल्या घरामध्ये गावातील मंदिरामध्ये ट्रॉफी ठेवणार. त्याला आनंद होणार. इतिहास रेकॉर्ड होणार. मात्र 6 फुटाची ट्रॉफी. काही दरवाजे पण 6 फुटाचे नसतात मला वाटतं. त्यामुळे मंदिरामध्ये किंवा एका चांगल्या ग्रंथालयामध्ये ट्रॉफी आपण ठेवू शकता. 12 वरती 1. बॅट डग होताना पाहिली. चॉप केला होता बॅटरने. बॅट बदलली आता सध्या. नॉस्ट्रेक एंडचा फलंदाज. बॉल तयार. ओ काय बॉल आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. बेल्स डाऊन. फलंदाज बाद. सुदाम नाईक. 12 वरती 2. मागील सामना आपण आकाश पाहिला. काय जबरदस्त षटकार लागला विजय म्हात्रेकडून. कॉन्फिडन्स चांगला होता. एखाद्या बॅटरला जेव्हा 1 चेंडू 3 धावा असतात तेव्हा तो षटकार मारतो. संघर्षामध्ये माणूस घडतो. कुठे अंपायर इशारा करतायत डीजेला. थोडं स्पीडअप करायचं फलंदाज तुम्हाला इशारा येतोय. बॅटर तयार राहा. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी आता उल्लेख केला की सिटी एरिया कॉलनी आहे. आपल्या गावाकडे असते तर आपण रात्रीचे 5 वाजवले असते पण इथे असं जमणार नाही. शुभमालय 12 वरती 2. 2 बॉलचा खेळ बाकी. त्यानंतर गोट्या येणार मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये तेव्हा तो थिरकणार. टेंबोडे संघ आलाय. करण पाटील वाल संघाविरोधात त्यांची मॅच आहे. करण अनफिट आहे. हाय सेंचुरी. काल चांगला केला टेंबोडे संघ परंतु हरकत नाहीये. क्रिकेट आहे. होतो कधी कधी पराभव देखील महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. शुभमालय 12 वरती 2 आणि बॅटर तयार राहा प्लीज. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही कॉल करतो आणि विनंती करतो खास करून कारण की भरपूर सामने बाकी आहेत. अजून 6 सामने बाकी आहेत.
बॉल तयार, 2 बॉलचा खेळ बाकी. कट केलाय पॉइंटकडे, गल्लीमध्ये फिल्डर डीप मध्ये आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू समोर येतो, चेंडू उचलणार, फेकणार, 2 धावा कंप्लीट. या 2 ने धावफलक 14 वरती. सन्मान्य मान्यवर आदरणीय विजयभाई पवार या मान्यवरांचं शुभागमन झालं आहे. मी विजयभाई पवार यांचं स्वागत करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वावंजे विभाग आणि एका अध्यक्ष पदावरती त्यांची नियुक्ती देखील आहे. एक दमदार व्यक्तिमत्व विजय पवार वावंजे यांचे इथे आगमन झालंय. अजयदादा पवारचे ते बंधू आहेत. नाईट मॅचचे आयोजक देखील आहेत विजय पवार. स्वागत आहे आपलं. 2 षटकाचे खेळ संपले. बोर्डवरती 14 रन, 7चा रन रेट, 2 विकेट टीम धाकटा खांदा. आणि आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोट्या अंपायर इन ॲक्शन. ओव्हर नंबर 3 स्ट्राईकला गोट्या अंपायर आता आलाय. डीजे तयार राहा. मोठे फटके आले तर गोट्या अंपायर थिरकणार मॅचमध्ये आणि प्रेक्षकांना एंटरटेनमेंट होणार. त्यासाठी गोट्याला इन्व्हाइट केलं जातं. भारतातील सर्वात प्रसिद्ध पंच आहे. इंस्टाग्रामवरती मिलियन व्ह्यूज त्याच्या व्हिडिओला मिळतात. यूट्यूबवरती मिलियन व्ह्यूज आहेत. त्याच्यामुळे अनेक यूट्यूबर चांगले आता कमवत आहेत कारण त्याचे व्हिडिओ ते अपलोड करतात. गोट्या अंपायर रेडी इन ॲक्शन. 14 रन, 7चा रन रेट, 12 बॉलचा खेळ संपलाय. गावदेवी जुई सध्या हा संघ मितेश 11च्या नावाने खेळतो आणि धाकटा खांदा स्वयंभू धाकटा खांदाच्या नावाने खेळतो. दोन्ही टीमला पॅकर आहेत असं म्हणूया आपण. 2 लाखाची स्पर्धा, 20,000 प्रवेश फी, दर्जेदार स्पर्धा आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जीवन बेंडे दुसरा स्पेल करणार. पहिला स्पेल चांगला केला, 7 रन. सेकंड स्पेल. पहिला बॉल थोडा कमजोर फटका राहिला. लॉंग ऑफ कडे फक्त 1 धाव इथे मिळेल. सिंगल धाव फलकावरती 15. शांत खेळ आहे. गोट्या वाट पाहतो चौकारांची, षटकारांची, तर त्याला देखील डान्स करायचा आहे. पहिल्या गाण्यावरती त्याने थिरकला. ओ शेठ तुम्ही नाद केला थेट. आणि शेठ ही उपमा राहुलभाई बोर्डे तुमच्यासाठी होती. सबसे ग्रेट राहुल शेठ. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चौकार षटकार येत नाही, सिंगल येत आहेत. 16 रन. या स्पर्धेमध्ये आज पहिल्या मॅचमध्ये तुम्ही 101 धावा पाहिल्या. त्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये 55-40 धावा पाहिल्या. काही वेळेला टार्गेट मोठं बनलंय आणि काही वेळेला टार्गेट छोटं देखील बनलंय. जीवन बेंडे चांगली बॉलिंग करतो. त्याचे लेग कटर बॉल अतिउत्तम आहेत. उत्तुंग गोलंदाजी. ऑन साईडला बिग हिट एका टप्प्याने खेळाडू आहेत तिथे. अतुल होते. एकच धाव इथे मिळेल. शांत क्रिकेट आहे. जुई संघाची बॉलिंग चांगली, एकही मोठा फटका ते देत नाहीये. लेग कटरचा वापर करतो जीवन बेंडे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय जीवन बेंडे. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळलाय. अभिमानास्पद कामगिरी राहिली जीवन बेंडेची. जुई गावासाठी सातत्याने याचा एक्सपिरियन्स कामी आलाय. यॉर्कर बॉल बॅट अँड पॅटच्या मध्ये परफेक्ट यॉर्कर. अपील केली आहे परंतु परफेक्ट यॉर्कर होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. इथे पाहिलं जाईल रनआउट. प्रवीणजी पवार सर आहेत तिसरे पंच चेक करतील. टेक्नॉलॉजी आली सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सर्वेमध्ये जी नाईट स्पर्धा सुरू आहे तिथे स्टम्प कॅमेरा विजन देखील आम्ही पाहिला. स्टम्प कॅमेरा बॅटचा साऊंड क्वालिटी चेक देखील पाहिला. आता या स्पर्धेमध्ये देखील मला वाटतं 6 कॅमेरे वापरले गेलेत जी क्रिकेट याच्या माध्यमातून. संदेश दादाची वेबसाईट आहे जी क्रिक. 6 कॅमेरे आमदार चषकामध्ये. शुभम आणि सूरज ही जोडी. मात्र मोठे फटके कधी येतील आणि गोट्या अंपायर रेडी आहे सध्या. गोट्या अंपायर आणि दशरथ पाटील सर ना A1 जोडी. जिथे जातात धमाल करतात. दोघांचा नाद कोणीच करू शकत नाही या टेनिस क्रिकेटमध्ये. नॉट आउट. बॅटर सेफ. मॅच सुरू करायचे पुन्हा. काही चेंडूचा खेळ बाकी. जीवन बेंडे कुठलाही मोठा फटका देत नाही. त्याची बॉलिंग चांगली, व्हेरिएशन प्रचंड आहे. गती परिवर्तन तो करतो. क्लास आहे त्याच्याकडे. एवढा वर्षाचा क्रिकेट त्याने खेळलाय. 20 वर्ष क्रिकेटसाठी दिले या खेळाडूने. जीवन बेंडे. पायावरती बॉल लागलाय. अपील केलीये. क्या बात आहे. ओ हो. बघा गोट्या अंपायर लेग बायज.
गोटे अंपायर तुम्ही पैलवान होते का? परफेक्ट आवाज आला इथपर्यंत. 18 वरती 2. एक बॉलचा खेळ बाकी आहे. मात्र या ओव्हरमध्ये एकही चौकार आला नाहीये आणि गोट्याला शांत ठेवलं. लास्ट बॉल पाहूया लास्ट बॉलवर काय होणार. 6 बॉलमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये धाकटा कांदा संघ पोहोचलाय 20 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रचंड गर्दी आणि काही प्रेक्षक सध्या स्क्रीनवरती ही मॅच पाहत आहेत, कारण ही स्क्रीन भरपूर मोठी आहे. या स्पर्धेचा तोही आकर्षण राहिला आकाश शेलके. स्क्रीनवरती सामने पाहणं, प्रोफेशनल क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढलाय. काल तुम्ही ISPL फायनल पाहिली. ISPL मध्ये माची मुंबई संघ चॅम्पियन झाला. त्या संघाला 1 CR 1 करोड देण्यात आले. आणि विजयदादा पवार यांच्याकडून कॉम्बॉक्ससाठी देखील 500चं कॅश प्राइज झाले. आणि काल मी उल्लेख केला की ISPL सीझन 2 माजी मुंबई संघाने जिंकला. माजी मुंबईमध्ये रायगडचे खेळाडू होते 4, योगेश पेनकर, रजत मुंडे, अमित नाईक आणि त्यानंतर अंकुर सिंग. हे रायगडचे 4 खेळाडू होते मित्रांनो माजी मुंबईमध्ये. आणि रायगडकरांनी बाजी मारली असं म्हणू शकतो आपण. परंतु ऑपोजिशन संघ हैदराबाद भरपूर नाराज झाला. विश्वजित ठाकूर मोठ्या, कृष्णा सातपुते, आकाश तारेकर संघ होता. श्रीनगर के वीर थोडा नाराज झाला, पण आकाश तारेकरने चांगली धावा 50 धावा कुठल्या त्या मॅच मध्ये. रजत मुंडेला बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मिळाला. करण अंबाला बेस्ट बॉलर. करण अंबालाने 24 विकेट घेतले. रजत मुंडेने 285 धावा काढल्या, त्यामुळे तो उत्कृष्ट फलंदाज ठरला. आणि साहिल अली मला वाटतं स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. सागर अली जो श्रीनगर के वीर या संघामध्ये होता. 20 धावा. रिव्हर्स स्वीट अँड स्विच बॉल आउट ऑफ द पार्क. दमदार आमदार स्पर्धेचा चौकार. 4 रन, मच निडेड 4. फुलटस बॉल, जबरदस्त फटका टोलवलाय. स्वीट अँड स्विच रिव्हर्स 4 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. धावांची गरज आहे. बिबर बॉल चेक करतोय वेस्ट साइड. अंपायर्स टीव्ही अंपायर टू कॉल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. 116 चौकार आतापर्यंत लागले त्या स्पर्धेमध्ये. आणि थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे उद्योजक सन्माननीय कुद्दूसभाई यांचे इथे आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करू. वेस्ट साइड नो बॉल चेक करताय तिथे. स्वीट अँड स्विच रिव्हर्स मारलाय फटका फलंदाजाने. बिबर बॉल बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय. पाहूया काय होणार या मॅच मध्ये. प्रेक्षक आतुर आहेत गोट्याचा डान्स पाहण्यासाठी. आणि कांबोटेचे नगरसेवकचे उमेदवार सन्मान्य नितीनजी पगारे साहेब यांचं देखील आगमन झालंय. उमेदवार म्हटलं तर मला वाटतं भावी नगरसेवक म्हणूया त्यांना. नितीनजी पगारे भावी नगरसेवक यावं आपलं स्वागत आहे. राहुलभाई बोर्डे यांचं स्वप्न पूर्ण झालं. विक्रांत दादावरती असलेलं प्रेम, त्यांची स्पर्धा, त्यांनी पाहिलेलं स्वप्न. संदीप डोंगरे, हितेश लोंढे यांचं आता आगमन झालंय. त्यांचं मी स्वागत करतो. हितेश लोंढे या, वेलकम. आणि थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे दमदार उद्योजक सन्मानित कुद्दूसभाई यांचे ते आगमन होणार आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. तोपूर्वी आपण हा निर्णय चेक करूया. व्हेरी क्रुशल मुवमेंट फॉर अंपायर. थोडा कठीण असतो काही निर्णय. फेअर आहे, लँडिंग होती, फेअर आहे. लँडिंग ऑफ द बॉल 4 रन. What a shot! Perfect middle of the bat over the mid wicket. 6 रनों के लिए गुड शॉट. विजयदादा पवार यांचा बॅनर आहे त्या दिशेकडे हा बॉल गेला षटकार. आणि विजयदादा पवार यांना टाटा बाय बाय करून चेंडू तिकडे गेला असं आपण म्हणूया. सलामी ठोकणारा षटकार. क्या बात आहे.
षटकार शुभमने मारलाय. धावफलकावरती 2 चेंडू 10 रन आले, 30 धावा. 2 बॉल 10 महत्वाच्या आहेत धाकटा कांदासाठी, कारण धावा बनत नव्हत्या 3 ओव्हरमध्ये आणि 2 बॉल महत्वाचे होते धाकटा कांदासाठी. 10 रन 2 बॉलवरती आलेत. कमबॅक शुभम कडून. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तोबा गर्दी. चारी बाजूला तुम्हाला मांडवी समुद्र पाहायला मिळतोय. राहुलभाई बोर्डे यांची स्पर्धा आता यशाच्या शिखरावरती पोहोचली. ही गर्दी सांगते ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. काल देखील गर्दी होती, आज देखील गर्दी आहे. शॉट परफेक्ट ऑन साईडला स्क्वेअर लेग कडे बॉल गेला. 1 रन कंप्लीट केली जाईल. 2 धावा झाल्यात पूर्ण. क्या बात आहे. 3 बॉल मध्ये 12 आल्या आणि थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे उद्योजक सन्मानित खुद्दूस भाई यांचं आगमन होणार आहे. नामचित व्यक्तिमत्व, नामांकित रॉयल व्यक्तिमत्व, त्यांचं आपण स्वागत करू. अनेक रॉयल एंट्री झाल्या या मैदानावरती. आपण काल देखील पाहिलं संसद रत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब आले आणि बारणे साहेबांनी खूप चांगलं वक्तव्य केलं राहुलभाई तुमच्यावरती. त्याप्रमाणे तुम्ही क्रिकेटला प्लॅटफॉर्म दिलाय खेळाडूंना की खेळाडू मोठे होतील आमदार चषकाच्या माध्यमातून आणि कौतुक झालं. क्या बात आहे. फलंदाजाने देखील कौतुक केलं. एका टप्प्याने बॉल लॉंग लेग सीमा पार. 4 रन. फाईन लेग लॉंग लेग कडे चौकार. शुभमच्या बॅट मधून धावांचं पाऊस पाडलं. टाळ्या होऊन जाऊन द्या शुभमसाठी. संघाला धावेंची गरज होती, रन की भूक ती आणि धावेंची गरज मिटवताना 19 वरती शुभम खेळतो. 9 बॉल 36 वर पोहोचलाय धाकटा कांदा संघ. गुड बॅटिंग. 3 ओव्हरमध्ये फक्त 20 होत्या, परंतु हा संघ आता 36 वर पोहोचलाय. काय जबरदस्त फलंदाजी केली शुभमने. टर्निंग पॉइंट बॅटिंग. कहाणी में ट्विस्ट. एका ट्विस्टची गरज होती धाकटा कांदाला आणि तो ट्विस्ट शुभम कडून आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 4. लास्ट ओव्हरला गोट्या अंपायर जाणार मेन अंपायरिंग कडे आणि थोडा अपेक्षा असेल की गोट्या अंपायर थोडा जास्त थिरकणार लास्ट ओव्हर साठी. दिशाहीन चेंडू आहे. व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. सन्मान्य कृतिक म्हात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. कृतिकजी म्हात्रे आपलं स्वागत. या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या 4 बॉलमध्ये. महाग आहे ही ओव्हर. टर्निंग पॉइंट ठरली. 17 धावा 4 बॉल. संघ पोहोचलाय 37. 2 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी. ओ फुल टॉस मिस. लॉलीपॉप चेंडू होता. मिल्की बॉल, लड्डू बॉल. 22 मध्ये सिंगल. लड्डू बॉल खूप कमी येत आहेत, परंतु इथे सोडलाय. 38 धावा लास्ट बॉल. मोठमोठे उद्योजक थोड्याच वेळामध्ये स्पर्धेमध्ये व्हिजिट करतील. सध्या विजय पवार साहेब सामना पाहत आहेत. अनेक दिग्गज नेते इथे आलेत. सर्वांचं आम्ही स्वागत केलं. राहुलभाई बोर्डे यांच्यावरती प्रेम आहे. त्यांना इन्व्हिटेशन कार्ड मिळाल्यानंतर ते सर्वांनी प्रेम दाखवलं राहुल दादावरती. लास्ट बॉल ऑन साईडला. हवाई यात्रा, हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. या ओव्हरमध्ये प्रचंड मार बसला. या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात. 96 षटकार. 44 स्कोर बोर्ड. 24 धावा आल्या या ओव्हरमध्ये. पाण्याची मागणी केली जाते. गोट्या अंपायर इन ऍक्शन आलाय. एकच चौकार लागला. गोट्या अंपायरने एकच डान्स केला. ओ शेट तुम्ही नाद केला थेट. आता गोट्या अंपायर षटकार येत आहेत. थांबा तुम्ही स्ट्राईकलाच. या ओव्हर नंतर टॉस केलं जाईल. 2 संघ आहेत, टेंबोडे आणि वहाल. कॅप्टन आलेत. याच वेलकम. ज्या पाहुण्यांची आपल्याला आतुरता होती ते सन्मान्य पाहुणे नवी मुंबईचे उद्योजक सन्माननीय मुद्दूसभाई यांचे ते आगमन झालं आहे. गेटच्या समोर ज्या गाड्या पार्क आहेत साईडला करायच्यात प्लीज. गेटच्या समोर वाहन चालकांना विनंती की गाड्या पार्क करू नका, कारण पाहुण्यांची रॉयल एंट्री होणार आहे. आकाश शिलके. नक्कीच आता आगमन होत आहे. आपण ज्या पाहुण्यांच्या आतुरतेनं वाट पाहिली ते नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योजक खुर्दूसभाई म्हात्रे, खुर्दूसभाई यांचं इथं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मी त्यांना विनंती करेन आपण यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांची आपल्याला रॉयल एंट्री पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खुर्दूसभाई. बघा समोरच्या गाड्या आहेत त्या आपण बाजूला करा. चेक.
गेट समोरच्या गाड्या आहेत त्या पण बाजूला करायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योजक टेनिस क्रिकेटसाठी आपण पाहतो नियमितपणे जे आपल्याला प्रमुख अतिथीगण आणि आपण जवळजवळ 3 दिवसामध्ये ज्यांची चर्चा केली आहे इथे आगमन होणार आहे. रॉयल पाहुण्यांचं रॉयल एंट्रीमध्ये आगमन. बायकर मॅन प्रेक्षक त्यांच्या पुढे येतील आणि त्यानंतर ते रॉयल पाहुणे नवी मुंबईचे उद्योजक सन्माननीय कुर्दुसबाई यांचं आगमन झालं आहे. बाईकच्या माध्यमातून रॉयल एंट्री इथे होणार. मैदानाला पूर्णपणे फेरफटका आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचा ताफा येतोय. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली आणि स्वागतास वाहतो ही खास सोमनांजली. स्वागत नसे हा तर आहे आमचे राहुल दादा बोर्डे यांचा जिव्हाळा आणि आपल्या पदस्पर्शानं पावन झालाय तव क्रिकेटचा सोहळा. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मान्यवरांचा ताफा मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योजक टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि एवढंच नव्हे कला क्रीडा शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नवनवीन घातली त्यांचे कुर्दुसबाई यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. कुर्दुसबाई वेलकम. आमचा विक्रांत दादा पाटील आमदार हाय. पाहुण्यांचे स्वागत. LCD वरती आपल्याला पाहुण्यांचा अगदी ताफा पाहायला मिळतोय. हा जनसमुदाय आहे राहुल दादा बोर्डे यांचा. अर्थातच हा जनसमुदाय आहे त्यांच्या अगदी मी म्हणेन प्रेमाचा त्यांच्या वात्सल्याचा. आणि आज आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन होतं या स्पर्धेसाठी. कुर्दुसबाई त्यांची संपूर्ण सेना राहुल दादा बोर्डे त्यांची संपूर्ण सेना आज या स्पर्धेसाठी उपस्थित होताना पाहायला मिळते. चला ज्या गाड्या आहेत त्या आपण बाहेर काढा. आता सामना सुरू ठेवायचा आहे. ज्या 4 व्हील आहेत जी वाहनं आहेत त्या आपण आता बाहेर न्या. बाहेर पार्क करा. थँक्यू. चला वाहनं बाहेर काढायची दादा. सर्व चालकांनी आपल्या गाड्या बाहेर काढा प्लीज. आणि बाहेर पार्किंग मध्ये आपण त्या गाड्या लावा. चला सर्वांनी 2 व्हीलर देखील आता काढून घ्या नाहीतर मग मैदानाच्या थोड्या बाहेर लावा त्या. गोट्या अंपायर थांबा. मागे गाड्या बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत. गोट्या अंपायर आता भरपूर
ॲक्शनसाठी रेडी आहेत. गोट्या अंपायरचं नाव गोट्या का ठेवला हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. चला गाड्या काढा प्लीज, गाड्या काढा, टू व्हीलर काढा. आपापल्या बाईक्स आपण आता योग्य त्या ठिकाणी पार्क करा अशी विनंती आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची आपण नोंद घ्यायची आहे. वाहन चालकाने थोड्याशा आपल्या गाड्या बाउंड्रीच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. पुढच्या सामन्यासाठी देखील आपण 2 कॅप्टन इथे येऊन रेडी राहा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. येस, घनश्याम आले तिथे, स्कायरा 11 वालचे कॅप्टन आहेत ते, आणि टेंबोडेचे कॅप्टन करण पाटील देखील आपण पाहतोय रेडी आहेत. मार्चकडे जाणार आहोत. आता रवी कडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. गोटा अंपायर यांच्या बेंबीपर्यंत ते पोहोचतात पहा. रवी कडू इतके आता गोलंदाज आहे, त्यामुळे लक्ष नीट ठेवावं लागणार आहे. आता डोळे थोडे खाली करा तुम्ही, अप्पर नाही तर डिप्पर. क्या बात आहे. चला गोट्या अंपायर इन ॲक्शन. काही गाड्या आतमध्ये आहेत. 1711 ही जी 4 व्हीलर कार आहे, मी मालकाला विनंती करतो की आपण यस थँक्यू. नवी मुंबईचे उद्योजक सन्मान्य कुर्दुसभाई यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विक्रांतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलभाई बोर्डे यांच्या माध्यमातून. कट केल्या बॉलला स्क्वेअर कटने क्षेत्ररक्षक आहे तिथे, चौकार गेला नाही. गोट्यावर वाट पाहतो की कधी त्याला थिरकायला मिळेल मैदानावरती. आकाश बघा किती मोठी स्पर्धा आहे, अगदी नामांकित व्यक्तिमत्व, मग आपले पाहुणे मंडळी असतील, कुर्दुसभाई आपण पाहतो आता उपस्थित झालेत. त्यानंतर आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक आपण पाहतोय, मी म्हणेन जास्त पॅकेज घेणारा पंच म्हटला तरी चालेल, आणि एक प्रसिद्ध पंच म्हणून ज्यांची वर्णी आहे अर्थातच आमचे गोट्या अंपायर इथे आहेत या मॅचमध्ये. अगदी बरोबर. 1200चा गोट्या 15,000 घेतो, आणि आपण पाहिलं तर आता गोट्या फ्लॅटमध्ये राहतो. दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे अमित दादा खारकर, कुंदन म्हात्रे, विनायक दादा धोत्रे, प्रीतम दादा तांबडे आणि नवनाथ दादा बामणे यांचं या स्पर्धेसाठी आपण पाहतो आगमन झालेलं आहे. या मान्यवरांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. तसेच विपुल दादा पाटील देखील या स्पर्धेसाठी आपल्याला येताना पाहायला मिळतात. संपूर्ण मान्यवरांचा ताफा. आज आपण पाहिलं ना, मंच एवढा गजबजून भरला आहे की आता मात्र इथे मुंगीला देखील जागा नाही आहे. हे राहुलभाई बोर्डे यांच्यावरती प्रेम आहे, विक्रांतदादा प्रतिष्ठान यांच्यावरती प्रेम आहे, आणि त्या प्रेमाखातीर आज नवी मुंबईचे उद्योजक कुर्दुसभाई या मंचकावरती आलेत. हे प्रेम सातत्याने राहुलभाईवरती पाहायला मिळतंय. भरपूर मोठा जनसमुदाय आज त्यांनी एकत्रित केलेला आहे आणि जनतेनं त्यांना प्रेम दिलं, आणि म्हणूनच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ठेवलेली स्पर्धा तब्बल 2 लाखाची स्पर्धा आहे, आणि स्पर्धा चरण शिगेला पोहोचताना पाहायला मिळते. स्पर्धेचा गाजावाजा आहे पनवेल परिसरामध्ये. अगदी बरोबर. जर तुम्ही हायवेला पनवेलमध्ये फिरत राहिलात तर प्रत्येककडे होल्डिंग्स तुम्हाला या स्पर्धेच्या पाहायला मिळतात. मोठमोठे होल्डिंग्स हायवेच्या बाजूला पाहायला मिळतात. नवी मुंबईचं पुणे एक्सप्रेस आहे तिथे देखील पाहायला मिळतो. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सातत्याने झाली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. 46 बिग शॉट, गोट्या रेडी इन ॲक्शन. डीजे विक्रांत पाटील प्रतिष्ठानाध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डे झाला. राहुल भाऊ बोर्डेच्या साथीला आमदार विक्रांत दादा. साथीला आमदार विक्रांत दादा. साथीला आमदार विक्रांत दादा. झाला धार साऱ्यांचा, एक इरादा आहे त्याचा. झाला धार साऱ्यांचा. बघा बघा किती चांगली अदा पाहायला मिळते. स्लो मोशन त्यांनी दाखवला, फास्टेस्ट मोमेंट दाखवली, आणि दुहेरी भूमिका. आता डान्सिंग अदा पाहतो, सगळ्या भूमिका आहेत. त्यांचं पोट वाढलंय परंतु भरपूर. 1200 घेणारा गोट्या 15,000 घेतो, आणि कुठे राहणारा गोट्या आता फ्लॅट मध्ये. टाळ्या होऊन जाऊन त्या गोट्यासाठी. नक्कीच नक्कीच एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत गोट्यासाठी प्रेक्षक वर्ग. क्या बात आहे. कलाकार, आणि कलाकाराला भूक असते टाळ्यांची. क्या बात आहे. एक कलाकार मरता नाही दफनाया जाता है. गोट्याचं सुंदर वाक्य. 52 वरती 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार मारलाय खूप उशिराने फलंदाजाने. गरज होती, मस्ट नीडेड 6. गोट्या अंपायर, क्या बात है. गोट्या को लाना आसान बात नहीं दोस्तों, बहुत मुश्किल काम है, क्योंकि ये सबसे महंगा अंपायर है टेनिस क्रिकेट विश्व में. गोट्या अंपायर की शुरुआत कमाल की हुई थी. एक इंस्टाग्राम पोस्ट है, वो बहुत आगे पहुंचे और अब सेलिब्रिटी बन चुके हैं. सेलिब्रिटी अंपायर गोट्या धावफलकावरती आहेत. 54. 2 बॉलचा खेळ बाकी, पहिला सत्र. आणि 2 बॉल नंतर सन्माननीय आयोजक आणि सन्माननीय पाहुणे नवी मुंबईचे उद्योजक कुर्दुसभाई यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा आपण टॉसही करू, काही पाहुण्यांचं स्वागतही करू. इथे आपण सन्मान करत आहोत अमित दादा खारकर यांचा. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. तसेच कुंदन दादा म्हात्रे,
अमित खारकर, यस मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. अमित खारकर यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर कुंदन म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तसेच विनायक धोत्रे या मान्यवरांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. येस, कम ऑन डीजे. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। ओ बुलाती है मगर जाने का नहीं। ओ बुलाती है मगर जाने का नहीं। क्या बात है, क्या बात टाळ्या है. उठ जाऊ दे गोट्या, वन मॅन शो. गोट्या अंपायर आता थोड्या काही दिवसामध्ये डान्सिंगचे क्लास देखील चालू करणार आहेत. क्या बात आहे. चला टार्गेट आपण सांगूया. धावफलकावरती एकूण धावा 60 आणि जिंकण्यासाठी 61 करायच्या आहेत. आपण अमित खारकर यांचा सन्मान इथे करत आहोत. सन्मान करण्यासाठी आपण विजय पवार दादांकडे जात आहोत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण ज्या ते पनवेल तालुक्याचे अध्यक्ष आहेत RBIचे आमचे विजयदादा पवार यांच्या वतीनं सन्मानित केले जाते. अमित खारकर यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. मान्यवरांचा सन्मान सोहळा, माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आणि अगदी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले मान्यवर त्यांचा हा सोहळा मोठ्या थाटामाटानं सुरू आहे. आमदार चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय, मोठं पर्व आणि प्रेक्षक वर्गाचं अगदी मनोरंजन, खास आकर्षण, गोटा अंपायर आणि तेवढेच चांगले तुल्यबल्ले असे संघ एकमेकांच्या विरोधात. यापुढील सन्मान आहे कुंदन म्हात्रे यांच्याकडे आपण वळणार आहोत. परंतु आधी आम्ही अमित खारकर या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. अमित दादा खारकर यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. एक दर्जेदार स्पर्धा राहुल दादा बोर्डे यांच्या आपण पाहतोय प्रतिष्ठान, अर्थातच विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या स्पर्धेची संकल्पना त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय आज आपल्याला सर्वांना इथे अगदी सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. यापुढचा सन्मान आपण इथे करणार आहोत. चला इन ॲक्शन मध्ये लगेच मैदानामध्ये आपण सलामीची जोडी देखील पाठवायची. जास्त वेळ नाही आपल्याकडे कारण भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर आपण विनायक धोत्रे यांना सन्मानित करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. विनायक दादा धोत्रे, आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. मुंबईमधील एक नामांकित नाव आणि मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योजक आमचे खुर्दुसभाई यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. राहुलदादा बोर्डे यांच्या वतीनं आपण पाहतोय त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानाचे आमचे अध्यक्ष राहुलदादा बोर्डे आणि टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारं, ज्यांनी अगदी आपण पाहतोय अनेक साऱ्या स्पर्धकांना व्यासपीठ निर्माण करून दिलंय, त्यांचे मान्यवर आहेत राहुलदादा बोर्डे यांच्या वतीनं आता इथे सन्मान केला जाईल खुर्दुसभाई यांचा. आणि खुर्दुसभाई यांचा सन्मान आपण पाहतोय मंचावरती. तसेच विनायक धोत्रे या मान्यवरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. विनायक दादा धोत्रे, आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी या. आता विनायक तांबडे साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील या आपला सन्मान घेण्यासाठी. मान्यवरांचा सन्मान आपण इथे पाहतोय, मोठ्या थाटामाटानं सुरू आहे. एक दर्जेदार स्पर्धा, दर्दी मान्यवर तेवढेच चांगलं आपण पाहतोय, दिमागदार आयोजन आणि संपूर्ण मान्यवरांचा हा सन्मान सोहळा. ते म्हणतात ना, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या राहुलदादा बोर्डे यांची संस्कृती. आपल्या संस्कृतीचा जे वारसा जपतायत आणि आपण पाहतोय मान्यवरांचा सन्मान सोहळा. यापुढील सन्मान आम्ही नवनाथ दादा भामणे यांचा करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. नवनाथ दादा भामणे यांचा इथे सन्मान केला जातोय. माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय.
यापुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. स्वागत कक्षामध्ये आपण तो सन्मान करूया. मी टेंबोडे टीमचा कॅप्टन आणि त्यासोबत टीम वहालचा कर्णधार आपण देखील टॉससाठी या. लगेचच आपण या सामन्याचा टॉस करू. कुर्दुसभाई यांच्या वतीनं आपण हा टॉस करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी जॉईन व्हा. स्वागत कक्षामध्ये आपण टॉस करूया. येस सर, टॉससाठी आपण जात आहोत. अक्षय दादा अहिरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर टॉस केला जाईल. येस कुर्दुस भाई यांनाही विनंती आहे की आपण देखील टॉस केला जाईल. तर प्रथमतः आपण टॉस करू, नंतर आपण सन्मानाकडे बोलू. टॉस साठी दोन कॅप्टन आलेत. एक आपण पाहतोय घनश्याम आणि एका बाजूला आपल्याला राहुल पाहायला मिळेल. दोन कर्णधार आहेत आपल्यासोबत. अवी टू गो. टॉस केला जाईल. पुढील सामना आहे, पहिल्या फेरीतील हा सामना असणार आहे. तर टॉस इथे आपण करत आहोत. टेंबोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आहे वहाल. हितेश लोंढे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आम्ही एकेकी नावं घेत आहोत. प्रत्येकाने आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण जात आहोत टॉस बॉक्स मध्ये, जिकडे टॉस केला जाईल. आपण टॉस करत आहोत टेंबोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 वहाल हा संघ असणार आहे. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात आता लढतील. दर्शनी सामना सुरू आहे. जुया आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय धाकटा खांदा ही लढत आहे मैदानामध्ये. चला आपण आता मॅच कडे जाऊ. टॉस जिंकला आहे वहाल संघानं. घनश्याम निर्णय सांगा फक्त अपोजिट संघाला. यस, त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे. पहिला बॉल, इन स्विंग बॉल. अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल न थोडा प्रेशर क्रिएट केला जाईल आता मैदानामध्ये. गोट्या अंपर रेडी आहेत. ते सगळ्या प्रेक्षकांकडे बघतायत. गोट्याला जनतेनं भरपूर प्रेम दिलाय, परंतु जनतेचा एक प्रश्न आहे की गोट्याचं नाव गोट्या का पडलंय. त्यांचं नाव देखील आपण जर पाहिलं ना तर शंकर धोत्रे त्यांचं नाव आहे. आणि आज हे नाव आपण पाहिलं तर नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला भरपूर मोठ्या उंचीवरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 सौरभ भगत आपल्याला पाहायला मिळतील. 28 बॉलमध्ये 61चा पाठलाग आता उरलेला आहे. कसा सामना होणार याकडे सर्वांचं जरूर लक्ष आहे. दुसऱ्या बाजूला डीजे मास्टर आता बोटांवरती अगदी आपण पाहतोय आवर घालून तयार आहेत. डीजेच्या मोमेंट बनतील का गोट्या. ओ हो 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 हो, क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी. दर्जा आहे गोलंदाजीमध्ये. या क्लासची चर्चा राहिली आणि दोन आपापसातील संघ एकमेकांच्या विरोधात भिडतील अशा समीक्षकांनी चर्चा देखील केला. स्टेज संपूर्ण गजबजून भरलाय. भरपूर मान्यवर राहुल दादा बोर्डे यांनी आज आपण पाहतो हा सोला उभा केलाय. त्यामध्ये उपस्थित मान्यवरांची गर्दी सांगून जाते ही स्पर्धा किती मोठी आहे. क्या बात आहे. विकेट तिकडे टिपण्याचा प्रयत्न राहिला पा. जीवन भेंडे यांच्या खेळीचा अंत होईल आणि हा धक्का बसेल तो स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद. अगदी आपल्याला पाहायला मिळेल मंचावरती भरपूर गर्दी आहे. कुंभमेळाच लागलाय. महाकुंभ आहे आज. इथे आपण पाहतोय एवढी गर्दी. कुंभमेळ्यामध्ये आपण पाहतो साधू संत असतात. इकडे आपण पाहतो आमचे रती महारथी आलेले आहेत सर्व. त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. संपूर्ण मान्यवरांचं आम्ही स्वागत करू. आणि डीजे मास्टर आहेत आमचे जे महाकुंभ मधून आता इकडे आलेत. महाकुंभची एक व्हिडिओ व्हायरल झाली क्रिकेट खेळतानाची. भरपूर आधीची व्हिडिओ होती, आताची नाहीये. सुशांत पाटील निवेदक आपण कुठे असाल तर या.
मंचावरती आपल्याला एवढी गर्दी पाहायला मिळते की आता एका मुंगीलाही जागा नाहीये, एवढी गर्दी आहे. आणि एवढा मोठा जनसमुदाय आपण पाहतो. आमचे A1 आयोजक अर्थातच राहुल दादा बोर्डे यांनी आज इथे आपण पाहतोय केलेला आहे. आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण पाहतोय अगदी भरपूर सारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. सौरभ यानं जर मेडन षटक दिलं तर मग त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जितेश भगत यांच्याकडून हे पारितोषिक आपण पाहतोय. विशालदादा पांचाल यांचा आपण सन्मान करूया. रुपेश दादा यांच्या वतीनं आपण हा सन्मान करून घेत आहोत. विशालदादा पांचाल यांना इथे सन्मानित आपण करत आहोत. तसेच आपण पाहतोय कामोठे टेनिस क्रिकेट शो मधील एक यशस्वी आयोजक आमच्या हॅपी सिंग यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हातामध्ये बॉल खेळलाय, झेलची नामी संधी चालून आली आहे आणि झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. अगदी ज्या खरं तर ओव्हरची चर्चा राहिली होती ती चर्चा आणि त्या चर्चेला उधाण आपण पाहतोय. मेडन षटक इथे टाकत असताना सौरभ भगतनं ते किमया सिद्ध केली आहे. क्या बात आहे. चर्चा राहिली मॅचची, चर्चा राहिली ओव्हरची. सौरभनं दिलंय मेडन षटक. मेडन षटक देत असताना आपण पाहिलं 2 गड्यांना त्यानं बाद केलाय. जुईच्या विरोधामध्ये हा त्यांनी आता इथे आपण पाहतोय विक्रम रचलाय. पहिलं षटक संपलं गेलंय. फलकावरती आपण जर पाहिलं एकही धाव नाहीये. पाठलाग करायचा तर 24 बॉल मध्ये 61 धावांचा रन रेट जो आहे तो वाढत चाललाय. 15.25च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. मंचावर ते आपण जर विचार केला तर पाहुण्यांचं आगमन, भरपूर सारे मान्यवर ऑन स्क्रीन आपण हॅपी सिंग यांना पाहतोय, सौतमल साहेबांना आपण पाहतोय. मोठ्या मोठ्या मान्यवरांचं आगमन आणि स्पर्धा आपल्याला चरण शिगायला पाहायला मिळते. भरपूर आपण मान्यवर वर्ग पाहतोय. अगदी मंच जो आहे तो गजबजून भरला आहे. चोवीस बॉल मध्ये 61 धावा पाहिजेत. गोलंदाज आता गोलंदाजीसाठी अजय नाईक. आता गोट्या अंपायरने आपण पाहतोय स्क्वेअर लेग नाही तर पुन्हा एकदा मुख्य पंचांची भूमिका मैदानामध्ये घेतली आहे आणि आता ते तयार आहेत. त्यामुळे प्रेक्षक वर्ग तुम्ही देखील तयार राहा भरपूर क्रिकेट ऍक्शन साठी. अजय नाईक हलक्या हाताने खेळलेत. ऑन साइडला बॉल जातोय लॉंग ऑफ मध्ये. रन घेत असताना पाहा तिकडे थोडे फंबल झालेत. लगेच दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतुल मात्रेला तर जास्तीत जास्त स्ट्रायकर एंड वरती ठेवायचा प्रयत्न राहील तो म्हणजेच टीम जुईचा, कारण त्यांना माहिती आहे विजयासाठी या खेळाडूचं जास्तीत जास्त खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. दोन धावा पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती येतील अजय नाईक. 23 बॉल मध्ये 59 धावांचा पल्ला गाठायचा आहे. गोटे आपण पाहतो आता ते देखील स्ट्राईकला आहेत, म्हणजे मुख्य पंचांची भूमिका ते साकारतायत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा अतुल. अतुल साठी हा बॉलला इलिगेशन दिलंय गोलंदाज अजयनं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर पहा थोडासा अलगदपणे बॉलला बाहेर काढला जात आहे. सुपर गोलंदाजी. राम नाईक यांच्या अगदी आपण पाहतोय सानिध्यामध्ये घडलेला खेळाडू अजय नाईक आज गोलंदाजी दाखवत असताना सर्वांना इम्प्रेस करतो आहे. अद्भुत गोलंदाजी. ओ व्हॉट अ बॉल. जबरदस्त गोलंदाजी. अतुल पूर्णपणे बॉल पडल्यानंतर निघून जातोय ना, तो अचंबित होतोय, थक्कीत झालाय पूर्णपणे. अशा पद्धतीनं बॉल निघून चाललेत. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. तिकडे गोट्या आपण पाहतोय अगदी दुष्काळामध्ये पाणी सोसतोय. कधी मला गाणी येणार आणि तो कधी नाचणार, कारण त्याला नाचायची भारी हौस आहे आणि म्हणूनच त्याच टॅलेंट वरती आपण पाहतोय हे नाव आज टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर फेमस झालंय. बॅटच्या मधोमध सुपर टायमिंग स्मॅश सिक्सर. तू तुझ्या घरी आण मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं. तू तुझ्या घरी आण मी माझ्या घरी असं कुठवर चालायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्री चुर चुर बोलायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं, रात्री चुर चुर बोलायचं.
क्या बात आहे, क्या बात आहे. आता व्हिडिओ कॉलचा जमाना आलाय. क्या बात आहे. बघा, त्यांनी सांगितलंय मी पैशासाठी नाही आलोय, मी तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादासाठी आलोय. एकदा त्यांच्या अदा आवडली ना, त्यांच्यासाठी तुम्ही जोरदार प्रतिसाद नक्की द्या मित्रांनो. आणि खास करून इथे ते आज आलेत ना, ते हॅप्पी सिंग यांच्या प्रेमाखातर ते आलेले आहेत. त्यामुळे हॅप्पी सिंग यांना त्यांनी आता प्रेमाचा नमस्कार दिलाय. आम्ही इथे एक सन्मान करतोय. अतुल दादा साळवे, दीपक दादा साळवे आणि मोहित गरुड साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आम्ही आता संयुक्त सन्मान करतोय. भरपूर पाहुणे आहेत, त्यामुळे दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी या. गोट्या अंपायर आता जोश मध्ये, जोमा मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीड अप करा. भरपूर वेळ चाललेला आहे, भरपूर वेळ चाललेला आहे. आपल्याला जलद गतीनं क्रिकेट खेळायचं आहे. 20 बॉल मध्ये 53 पाहिजेत. गोट्या एवढा धावतो मैदानामध्ये, त्याला जर आपण तो आता फुटिंगचा जो ऍप आलाय तो दिला तर त्याच्यानं तो पैसे कमवू शकतो, परंतु तो तसं काही करत नाही. चांगला फटका खेळलाय, गॅप मधून पॉइंट मधून बॉलला मारलं जात आहे आणि येतोय. मध्ये बघा, गोट्या अंपायरनी पोट का वाढवलंय ना, कारण ते अशा प्रकारे नाचतात आणि मग तिथे काही दुर्घटना घडू नये म्हणून त्यांनी पोट वाढवलंय. 8 धावा झाले धाव फलकावरती. तिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. या बॉलवरती आलेले मोठे फटके आता इम्प्रेस करतायत सर्वांना. धावा वाढल्या गेल्यात, 12 झाल्यात धावा. हो, कट करायचा प्रयत्न हलक्या हाताने सॉफ्ट हँडनं खेळलेत. फिल्डर आहेत तिकडे अतुल म्हात्रे. 5 मध्ये 12 धावा दिल्या होत्या. हा फटका त्यानं खेळला. 13 वरती तो नाबाद खेळतोय. अगदी आपण पाहिलं ना, गोट्या अंपायर आता सर्वांना इम्प्रेस करण्यासाठी मुख्य पंचांची भूमिका नियमितपणे साकारत आहे मॅच मध्ये. मॅच रोमांचक बनली पाहिजे याकडे आपण पाहतो. प्रेक्षक देखील आतुरतेनं उभा. यस यस, नक्कीच नक्कीच. हा डान्स पाहता आपण पाहतो हॅप्पी सिंग यांच्या चेहऱ्यावरती आता स्मित असे पाहायला मिळालं. ऍक्च्युली मी म्हणेन त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे बोलायची गरजच नाही, त्यांच्या नावामध्येच आनंद आहे. त्यांचं नाव आहे हॅप्पी आणि आमच्या हॅप्पी सिंग या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करू. आणि खास करून आज इथे गोट्या अंपायर जो आलेला आहे तो हॅप्पी सिंगच्या प्रेमाखातर इथे आलेला आहे. ते सांगतायत वारंवार, आय एम हे फॉर, आम्ही इथे आलोय जनतेच्या प्रेमासाठी आणि खास करून आमच्या हॅप्पी दादांसाठी. आणि हॅप्पी सिंग जसे आले ना, गोट्या खूप खुश झालेत. त्यांच्या आनंदाला आता अगदी आपण पाहतो त्यांचा तो आनंदाचा महापूर आहे ना, तो ओसांडून वाहलाय. आणि त्यांनी आपला आपण पाहतोय आता जो बूट आहे तो एवढ्या जोरानं हलवलाय की ते सांगतायत आम्ही किती ऍक्टिव्ह आहोत, आम्ही किती फिट आहोत. हो 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 हो, क्या बात आहे. आमच्याकडे व्हायब्रेशनल अंपायर आहे, आमच्याकडे डान्सिंग अंपायर आहे, आमच्याकडे भरपूर असे अंपायर आहेत जे इम्प्रेस करतात, परंतु गोट्याची सर आतापर्यंत कोणाला आली नाहीये. आणि गोट्या खुल्याम चॅलेंज देतो, मैदानामध्ये या, माझ्यासोबत डान्स करा, मला हरवून दाखवा, माझं पॅकेज तुम्हाला. कट करायचा प्रयत्न आहे, गॅप मधून बॉल, फिल्डर बॉलला अडवतील का? ओ, पायाने अडवलाय. चांगली आपण पाहतोय तिथे फिल्डिंगची भूमिका पाहायला मिळाली. रन्स घेत असताना आपण पाहतोय खेळाडूंना. त्या बॉलवरती 2 आल्या. एकूण धावा 15 धाव फलकावरती. येणाऱ्या बॉलमध्ये आता 17 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे टीम जुईला जिंकण्यासाठी. रोमांचक मॅच, रोमहर्षक मॅच. मान्यवरांचा ताफ हा पाहायला मिळतोय. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आणि भरपूर सारे मान्यवर वर्ग स्पर्धेसाठी आपल्याला इकडे येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आम्ही नक्की स्वागत करू. स्पर्धेमधील गिफ्ट हॅम्पर्स येत आहेत. निवोसा ॲक्वागार्ड देखील आता इथे आलेला आहे. बेस्ट फिल्डर साठी ते पारितोषिक असणार आहे. ओ, कट करायचा प्रयत्न झाला, हलक्या हाताने खेळले तिकडे. रन्स घेताना आपण पाहू शकतो खेळाडूंना. एक क्विक आपण इथे सिंगल घेताना पाहिलं. न्यूयॉर्क सेनेचे अध्यक्ष आमचे सरफराजभाई शाह यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही ते स्वागत करतोय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 16 रन्स धावफलकावरती, जिकडे 8 बॉल मध्ये अतुलनं जमा केलेल्या धावा आतापर्यंत एकही फलंदाज असा पाहायला मिळाला नाही
अतुल व्यतिरिक्त की ज्यानं धावा दिल्यात. ओहो, बघा 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 आता बघा, अंगामध्ये ना एक मी म्हणेन असा कृमी किडा आहे, त्यानं त्यांना अशी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. तुमच्या फ्लेक्झिबल बॉडीचं रहस्य काय आहे गोट्या अंपायर आम्हाला एकदा नक्की सांगा. त्यांची जी बॉडी आहे ना ती लवचिक बॉडी आहे. आपल्याला नॅचरल गुणधर्म दिला आहे की आपली बॉडी जी फ्लेक्झिबिलिटी आहे, पण तो गोट्याची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे बघा, त्याच्या बॉडीमध्ये स्प्रिंग्स आहेत. डेली रुटीन देखील त्याचा वेगळा आहे. गोट्याचा डेली रुटीन देखील आपण जाणून घेऊ थोड्या वेळामध्ये, कारण एवढे ते फिट कसे आहेत. कारण मैदानामध्ये आपण जर विचार केला ना, गोलंदाजापेक्षा जास्त ते धावतात, डान्स करता वेळी. मंचावरती आपण पाहतोय सन्मान इथे केला जातोय. मंचावरती इथे सन्मान आहे 16 रन्स धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपण जरूर पाहिला. तो बिल्कुल हमारे अतिथि मन यानी कि हमारे इमरान भाई, हमारे आकाश भाई और हमारे अज्जू भाई यहाँ पे पधार चुके हैं. उनका हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत करेंगे. आइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. बड़े हस्ती हैं और यहाँ पे बिल्कुल आगमन हो चुका है हमारे सबके लाडले चहीते पसंदीदे इमरान भाई, अज्जू भाई और आकाश भाई, इनका यहाँ पे आगमन हो चुका है. हो तो जय घोष नावाचा हाय पनवेल शहराचा, हो तो जय घोष नावाचा हाय पनवेल शहराचा, नेता खंबीर आमचा विक्रांत दादा पाटील, आमदार हाय तो दमदार, आमचा विक्रांत दादा पाटील, आमदार हाय तो दमदार. क्या बात है. आमचा विक्रांत दादा पाटील, हमारे लाडले चहीते अज्जू भाई, जनता ने जिनको बहुत सारा ढेर सारा प्यार दिया है, वो हमारे सबके लाडले चहीते अज्जू भाई, इमरान भाई और आकाश भाई का यहाँ पे आगमन हो चुका है. इन सभी का हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत कर रहे हैं. आइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. अपने बेहतरीन अंदाज में हमारे सबके लाडले चहीते इमरान भाई और उनके सभी साथी यहाँ पे आ चुके हैं. तो इमरान भाई का हम यहाँ पे इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत कर रहे हैं. अरे हिम्मत वाला तोड नाही त्याला, नावाचा त्याचा हाय बोलबाला, नावाचा त्याचा हाय बोलबाला, नावाचा त्याचा हाय बोलबाला. फक्त लईच शब्दाचा राजा माणूस हक्काचा, फक्त लईच शब्दाचा हॅलो. राजा माणूस हक्काचा. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विक्रांत दादा पाटील, आमदार हाय तो दमदार, आमचा विक्रांत दादा. व्यासपीठावरती सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय. राहुलजी बोर्डे आपण पाहुण्यांना घेऊन व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी आतुरता आहे या सगळ्या पाहुण्यांची, कधी आमच्या व्यासपीठावरती येतील. आणि वाहनांच्या चालकांना विनंती आहे की आपण कृपया मॅच चालू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण आज आमची तुफान पाहुण्यांची गर्दी या ठिकाणी आहे आणि हमारे मेहमान हमारे लिए मोस्ट इम्पॉर्टेंट, इसलिए आज अज्जू भाई इनका यहाँ पर शुभ आगमन. तो दिल से आज हमारे सभी आयोजनकर्ता यहाँ पर उनके लिए नीचे गए और एक झप्पी, जिसे जादू की झप्पी कहा जाता है, वो झप्पी ली और सभी मेहमानों को यहाँ पर आते हुए देखते हमारे आयोजनकर्ता खुश है. मैं विनती करता हूँ कि आप मंच के ऊपर तशरीफ रखिए. यहाँ पर एक एक गाड़ी हमारे यहाँ पर जो भी अतिथि है उनके सहाय में आज सारी गाड़ियाँ बाहर लेकर जाते हुए नजर आते हैं. आणि आपण मी विनंती करतोय पाहुण्यांना की आपण बसून घ्यायचं आहे. आणि आपण गाड्यांचा ताफा पाहतो, तिथे गाड्या जाण्यासाठी जागा द्यायची आहे, गाड्या जाण्यासाठी जागा द्यायची आहे. आपण अगदीच आपण पाहिलं आपल्या रेशमी ऋणानुबंधांनी जपलेल्या मित्र वर्गांना आज मेगा फिनालेमध्ये अज्जू भाई आणि सगळी टीम आज विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025च्या
या प्रकाश ज्योतातील स्पर्धेमध्ये पाहत आहात तुफान पाहुण्यांची गर्दी. खरं तर 2 दिवस राहुलजी बोर्डे आमचे अध्यक्ष या सगळ्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहे. तरुण आणि तडफदार सगळेच आमची अतिथी मंडळी आज राहुलजी बोर्डे आणि सगळ्या आयोजकांच्या समवेत गलाभेट घेताना दिसत आहेत. चला सामना चालू होतोय आणि स्पीडअप करा. चलूया आपण आकाश शेळके यांच्याकडे. चला थोडं स्पीडअप करा. भरपूर आपण क्या बात आहे. सौरभ पुन्हा एकदा आलाय. छान गोलंदाजी आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये त्याने आपल्या संघासाठी दाखवलेले आहे. एकूण धावा झाले धाव फलकावरती आपण टोटल पाहतोय त्या म्हणजेच 16 धावा. तेरा बॉल मध्ये आता 45 धावांची गरज आहे. मितेश जोशी 11 जुईला. ओ क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते पा. प्रत्येक अगदी बॉल मध्ये आपल्याला ऍक्शन पाहायला मिळते. बॉलला टर्न देत आहेत. बॉलला पूर्णपणे आपण पाहतोय ज्या पद्धतीनं फिरकी देत आहेत. बॅट्समन मात्र बॉल वारंवार डॉट खेळलेले आहेत. जरा स्पीडअप करा प्लीज. थोडंसं आपण सहकार्य करा. काँग्रेस पक्षाचे आमचे एससीओ चंद्रकांत दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. चंद्रकांत दादा जाधव यांचं इथं आगमन झालेलं आहे. चंद्रकांत दादा जाधव यांचं इथं आगमन झालंय. काँग्रेस पक्षाचे जे एससीओ हे पद आपण पाहतोय घोषवत आहेत ते आमचे मान्यवर आहेत. त्यांचं इथं आगमन झालं. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. दोन धावा धीम्या गतीनं चाललेल्या आहेत यावेळेला जुई संघाच्या फलंदाजीचा क्रम. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर मग अगदी धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात 18 फक्त. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. पूर्णपणे मॅचमध्ये आपण पाहतोय जादू दाखवले धाकटाकांदा संघानं. हा चेंडू पंच वळाले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची रन आपण पाहतोय. तसेच दीपक दादा साळवे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. दीपक शेठ साळवे यांचं देखील आगमन झाले. आपलंही स्वागत आहे. ओ सुपर बॉल लीडिंग एज अँड इट्स टेकन. टेक अप ऑफ बॉल. अगदी विकेट त्यांनी पटकावली आणि फलंदाज बाद झालाय. या मैदानावरती अनेक सारे रेकॉर्ड आपण होताना पाहिले. आज जो जुई संघ धावा बनवण्यासाठी स्ट्रगल करतोय त्या संघानं अगदी आपण पाहिलं की 5 ओव्हरमध्ये 95 धावा 1 षटक ठेवून त्याने जिंकला होता. चेस केल्या होत्या. आणि आज तो संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतं. क्रिकेट आपण पाहतोय क्रिकेटमध्ये वेळ बदलते. ते म्हणतात ना रात्रडाई स्वप्न बदलते. दिवा नाही तर वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आज वेळ थोडीशी आपण पाहतोय खराब चालू आहे. गोट्या अंपायर आता फुल्ली सॅटिस्फाईड आहेत यासोबत. गोट्या अंपायर त्यांना आपण पाहतोय त्यांची फक्त आपल्याला टी शर्ट येलो जास्त दिसते आणि म्हणून ते येलो टी शर्ट परिधान करतात. व्हाईट कॅप त्यांची ओळख आहे. आणि ते आले ना तर मग व्हाईट वॉश करतात आपल्या इम्प्रेशन आपल्या डान्सिंग देणं. गौतमी पाटील नंतर आपण जर विचार केला ना तर मग यांचा नंबर लागतो. आणि कधी कधी गौतमी पाटील यांच्याकडे धडे देखील घेते डान्सचे. आणि म्हणून तुम्हाला बघा त्या आदा यांच्यामध्ये थोडं साम्य पाहायला मिळेल. आता ते नवीन क्लासेस सुरू करणार आहेत डान्सचे.
चला थोडं फास्ट घ्या पंच आपण थोडं फास्ट घ्या. येस लेट्स इट गो. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. ओ चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. रन्स घेताना आपण पाहू शकतो. अगदी थोडी फंबल झालेत. बॉलला अडवलं जाईल का अंतिम क्षणाला. सुदाम नाईकने इफर्ट दिलेत. रन्स किती मिळतील याकडे जरूर सर्वांचं लक्ष असणार आहे. अजूनही आपण पाहतोय चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही एका इनिंग आपण पाहतोय एक षटकाचं येणं बाकी आहे. येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये आता 42 धावांची गरज. येस आपण तो चेक करू कारण सुदामनं इफर्ट दिले. समोरील खेळाडूच्या रिॲक्शन आपण पाहतोय पंच आता नक्कीच तिकडे जाण्याचा निर्णय घेत आहेत. थोडं फास्ट घ्या प्लीज कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे. तो फास्ट घ्या प्लीज. मंचावरती आपण पाहतोय आमचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व हमारे सबके लाडले चैते इरफान पठान जी का आगमन हो चुका है. आणि त्यासोबत आपण पाहतोय आमचे आकाशदादा पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. वैसे हमारे बिल्कुल सबके लाडले अज्जू भाई शेख यहाँ पे मौजूद है. हसमत खान का यहाँ पे आगमन हो चुका है. हमारे अरबाज भाई, हमारे अज्जाक भाई, हमारे फशान भाई, हमारे भूषण भाई आणि आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आहेत आमचे नितीन पगारे, नाजिम भाई, हमारे तनवीर भाई, हमारे नदाम भाई अंसारी और हमारे साजिद भाई. इनका यहाँ पे आगमन हो चुका है. आप सभी का हम इस प्रतियोगिता के माध्यम से स्वागत करेंगे. आमच्या संपूर्ण ताफ्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आज उपस्थित आमच्या या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आमदार चषक 2025 पाहतोय. पापडीच्या पाड्याचे आमचे इम्रान भाई यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर आज सगळीच आमची मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि राहुलजी बोर्डे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि दोन आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन ते आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. व्यासपीठ पाहुण्यांनी भरलेलं आहे आणि अगदी या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. इम्रानजी पठाण, आकाश पाटील साहेब, अज्जू शेख साहेब, हेमंत खान साहेब, अबरा खान साहेब, अजाक खान साहेब, फराह खान साहेब आणि भूषण साहेबांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करतोय. आज राहुलजी बोर्डे यांच्या विनंतीला मान देऊन ते खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. अज्जू भाई अगदीच आज हा मित्र वर्ग त्यांचं मान सन्मान करणं ही आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच निशांतजी, राहुलजी, संदीपजी यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत केलं जात आहे. मायजुबदार शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. झी क्रीक वरती आपण या प्रकाश ज्योतातील नाईटला पाहू शकाल आणि पाहुण्यांचं स्वागत देखील एकीकडे होताना दिसत आहे. 26 धावा झाले धाव फलकावरती. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावांची गरज आहे. ओ बॅटच्या मधोमध टायमिंग तंतोतंत झुललंय का प्रश्न आहे. खूप उंच गेलाय बॉल आणि झेल टिपलाय तिकडे. बॅट्समन बाद होत आहेत. यस तनवीर भाई, नसीम भाई, नदाम अन्सारी आणि शेजबेग या आमच्या सगळ्या मान्यवरांचं राहुलजी बोर्डे यांच्या सगळ्या टीमच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. आज मी प्रेक्षकांची आणि खेळाडूंची आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करेल कारण आमच्या रसिकांना कॉमेंट्री ऐकायची असते कारण आपापल्या चाहत्या टीम समवेत ते आलेले आहेत. पण पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे देखील आमचं प्रथम कर्तव्य आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे देखील एकीकडे वळणार आहोत. म्हणूनच आज आयोजक विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, अध्यक्ष राहुलजी बोर्डे आणि त्यांची सगळी टीम सज्ज झाली आहे. परवापासून खरं तर 14, 15, 16 ही 3 दिवसांची प्रकाश ज्योतातील क्रिकेटची खरं तर मनमुराद आनंद लुटण्याची मेजवानी आहे या सगळ्या खेळाडूंसाठी आणि या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहत आहात सगळे आमचे अतिथी मान्यवर. चलूया आपण मॅचकडे. थोडासा आवाज मॅचचा देखील असेल कॉमेंट्रीचा.
एकीकडे राहुलजी बोर्डे आणि त्यांचे स्वयंसेवक पाहुण्यांचं स्वागत करतील. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. तर स्वागत केलं जातंय. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची अजिबात कमतरता नसते. आज या व्यासपीठावरती माणुसकीचं नातं सुंदरतेने पाहायला मिळत आहे आणि या माणुसकीच्या नात्याचं खरं कारण म्हणजेच विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान या सगळ्याच आयोजकांचं आहे. राहुलजी बोर्डे यांचं आहे, निशांतजी यांचं आहे, संदीपजी यांचं आहे आणि सगळ्यांचंच आज हे खरं तर मेहनतीचं फळ या सगळ्या अतिथींना पाहून आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सगळ्या अतिथींचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. खरं तर मी अतिथींची थोडीशी माफी मागेल कारण आम्हाला सगळ्यांची नावं घ्यायच्या अगोदरच एकेकाचं स्वागत त्या ठिकाणी होतंय कारण तुफान गर्दी आहे. अगदी ताफाच मोठा आलेला आहे आणि या हंगामातील प्रकाश ज्योतातील दिबा पाटील क्रीडांगण कामोठे या मैदानावरील या क्रीडांगणावरील ही डे नाईटची ग्रामीण क्रिकेटची अगदी एक तो प्रत्येक खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. बंटी तोडणकर एकीकडे ऑन फायर करतो आणि पाहुण्यांचं स्वागत या षटकारानं पाहायला मिळतंय. येस पंचांनी इशारा केलाय. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. या चेंडूवरती एक्झॅक्टली काय आहे त्या ठिकाणी आमचे परेश मात्रे आणि पंचांची भूमिका बजावत असताना बंटी तोडणकर यांना हा चेंडू खेळा होता आणि यावेळेला हाईट फॅक्टर चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. अतिशय सुरळीत चेंडू आहे. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हिरामणजी सोरडकर साहेब, संदीपजी रणपिसे साहेब आणि बाबूजी गायकवाड यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. आज आमचे प्रतिष्ठानचे जितके आयोजक आहेत ना त्या सगळ्यांचे मित्रवर्ग या ठिकाणी आलेले आहेत. किशोर भाऊ चोतमाल आमचे कर्तृत्ववान नेतृत्ववान व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आज किशोर भाऊंनी भावासाठी फार वेळ दिलेली आहे, अन्यथा ते कामामध्ये फार बिझी असतात. राहुलजी बोर्डे यांच्या चेहऱ्यावरती हास्य आज पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी हास्य पाहायला मिळते कारण एकमेकांची मित्रांची गळाभेट पाहायला मिळते या मॅचेस मध्ये. चला पुढील मॅचनी तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल झालाय. वहाल विपक्ष टेंभोडे. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय वहाल संघानं आणि अगदी या मॅचच्या शेवटच्या चेंडूनंतर आपली पावलं मैदानावरती उतरली पाहिजेत. राहुलजी बोर्डे यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. आज राहुलजी बोर्डे यांना आपण जास्तीत जास्त या व्यासपीठावरती उभं राहताना पाहू कारण पाहुण्यांची तुफान गर्दी. भूषण ओमकार गणेश या देखील भावांचं आपण स्वागत करूया. आमदार चषकाच्या या मेगा फायनलच्या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये भूषणजी ओमकारजी या ठिकाणी यांचं देखील मान सन्मान केलं जात आहे. नितीनजी पगारे साहेब, राहुलजी बोर्डे साहेब आमचे अध्यक्ष नितीनजी पगारे साहेबांचं या ठिकाणी